आता कस्टम मॉड्यूल काय असतं की जसं पण पाहिलं गेलं तर मॉड्यूल काय असतं ते कलेक्शन असतं फंक्शन आणि क्लासेसचं. जर मला स्वतःचं कस्टम मॉड्यूल क्रिएट करायचंय किंवा कुणाला एखादी फाईल शेअर करायची तर मी कसं करणार? सगळ्यात पहिली स्टेप मी काय करेन, जर ज्युपिटर मध्ये क्रिएट करायचं असेल तर न्यू लॉन्चर मध्ये गेल्यानंतर आपल्याला एक मल्टिपल ऑप्शन दिसतात, नोटबुक, कन्सोल. जसं मी स्क्रोल अप केलं मला एक ऑप्शन भेटतो पायथन फाईल. मी काय करेन, या ऑप्शनला क्लिक करेल. आता जर आपल्याला एक्सटेन्शन काय असतं, प्युअरली पायथन फाईलचं एक्सटेन्शन असतं पीवाय. जर मी हे नोटीस केलं ज्युपिटरचं फाईल एक्सटेन्शन काय IPYNB. आता फाईल एक्सटेन्शन म्हणजे काय असतं की प्रत्येक सॉफ्टवेअर वेगवेगळ्या फाईल फॉर्मॅटला सपोर्ट करतो. समजा वर्ड फाईल आहे, वर्ड फाईल आपण वर्ड मध्येच ओपन करतो, डॉक्स फाईल बरोबर आहे. एक्सेल फाईल आपण एक्सेल मध्ये ओपन करतो, पीडीएफ ऍडोबी पीडीएफ रीडर मध्ये वगैरे ओपन करतो आपण त्याला. ठीक आहे. समजा एखादं सॉन्ग आहे, सॉन्ग आपण एखाद्या व्हिडिओ प्लेअर मध्ये ओपन करतो, म्युझिक फाईल आहे तर ते ऑडिओ फाईल मध्ये ओपन करतो. त्याच पद्धतीनं पायथन फाईल जी आहे पीवाय फाईल ती प्रॉपरली फाईल एक्सटेन्शन असतं त्याचं पीवाय. IPYNB एक्सटेन्शन कुणाचं आहे, हे एक्सटेन्शन आहे ज्युपिटर लॅबचं. ठीक आहे. आता मी काय करेल, हे अनटायटल डॉट पीवाय ना, मी कंट्रोल एस न याला सगळ्यात पहिले नाव चेंज करेल, जे मला फाईलला नाव द्यायचं किंवा माझ्या मॉड्यूलला जे नाव द्यायचे. ठीक आहे. आता जर तुम्ही नोटीस केलं मी माझ्या फाईलला काय नाव दिलं, संगम डॉट पीवाय. याच्यामध्ये मी अशा काहीतरी गोष्टी लिहिल्या. आता हे काय लिहिलेलं मी, हे मेनली लिहिलेलं आहे डॉक्युमेंटेशन साठी. कमेंटचा यूज काय कशासाठी करतो आपण, डॉक्युमेंट क्रिएट करण्यासाठी. आता याच्यामध्ये बघा, दिस ऍड फंक्शन इज यूज फॉर द ऍडिशन ऑफ 2 नंबर्स वगैरे. आता याच्यामध्ये कधी पण लक्ष ठेवा फंक्शन सोबत प्रिंट का नाही करत आपण. जर मी प्रिंटचा यूज केला ना, समजा मी एखाद्या कोडमध्ये तुम्हाला करून दाखवतो, तर सगळ्या कोडमध्ये मी यूज कशाचा केलेला आहे, रिटर्न फंक्शनचा. बरोबर आहे. जर मी एखाद्या फंक्शन मध्ये जर प्रिंटचा यूज केला, डेफ समजा मल्टिप्लिकेशन साठी तुम्हाला आपण ट्राय करू, आपण सिंपल A,B असे 2 व्हेरिएबल डिक्लेअर केले. आता जर मी याच्यामध्ये प्रिंट केलं, प्रिंट A इंटू B. ठीक आहे. फाईलला कंट्रोल एस न सेव्ह करेल. आता बॅक टू द माझ्या मेन फाईल मध्ये. आता कस्टम मॉड्यूलला जर इम्पोर्ट करायचं असेल ना, तर सिंपल कीवर्ड आहे इम्पोर्ट, त्या फाईलचं नाव आणि त्याच्यानंतर मी काय दिलेले आहे, एलियास नेमिंग ऍज एस. ठीक. कोडला रन केलं. जर मला डिरेक्टरी मध्ये चेक करायचे की कोणकोणते फंक्शन्स आहे, ठीक आहे, तर इथे मला शो होत आहे. न्यू वाला एकदा चेक करू आपण, रिफ्रेश. आता चेक करा, मी जे लेटेस्ट क्रिएट केलं तर मल्टी नावाचं ते पण आलेलं आहे. आता मुद्दाम आपण याच्यामध्ये रिटर्नचा यूज नाही केला, आपण प्रिंटचा यूज केलेला आहे. ठीक आहे. आता डिरेक्टरीमध्ये तो काय शो करतो की सगळे फंक्शन शो करतो. आफ्टर दॅट जे पण आपण डॉक्युमेंटेशन लिहिलं होतं, दिस फाईल मॉड्यूल इज कंटेन्स व्हेरी हार्ड मॅथमॅटिकल ऑपरेशन, हे सगळं काय डॉक्युमेंटेशन मध्ये आलेलं आहे. ठीक आहे. या फाईलची लोकेशन पण आलेली बघा, सी युजर्स एचपी डॉक्युमेंट्स पायथन संगम डॉट पीवाय. आता त्यानंतर मी फंक्शनला ऍक्सेस केलं, सिंपल. जर मी याच्यामध्ये व्हॅल्यू चेंज करतो, मला आउटपुट येते, आउटपुट आलं. ठीक आहे. आता मी ट्राय करतो जे लास्टला फंक्शन क्रिएट केलं एस डॉट मल्टी नावाचं. आता याच्यामध्ये मी कशाचा यूज केला, प्रिंटचा. आता याच्यामध्ये व्हॅल्यूला पास करतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये एका फाईलमध्ये असल्यामुळे ज्युपिटरनं तरी आउटपुट दिलं, पण कधीच याचा यूज नाही करायचा. आता समजा जर मला या आउटपुटला स्टोअर करायचंय, आता काय होईल रे, समजा मी याला एका व्हेरिएबल मध्ये लिहिलं आउटपुट. ठीक आहे. आणि मी जर प्रिंट केलं आउटपुटला, मला काय भेटेल, नन. त्याचं काही कामात येईल का मला, नाही. समजा आता हे ऍड नावाचं फंक्शन आहे, आउटपुट जनरेट केलेले आहे. मी याला काय करतो, फॉर एक्झाम्पल एक टी नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं. आता जर मी प्रिंट केलं टी, मला आउटपुट आलं 250, कारण की व्हॅल्यू रिटर्न बॅक गेलेली कॉलरला. जर मी याच्यामध्ये +20 करायचं म्हटलं, करू शकतो, झालं 270, म्हणजे मी व्हॅल्यूला यूज करू शकतो. इथे काय होईल रे, जर मी प्लस केलं 20, तो एरर देऊन टाकेल. त्याच्यामुळं ऑलवेज लक्षात ठेवा, कधीच याचा यूज नाही करायचा प्रिंटचा, कधी पण यूज कशाचा करायचा, रिटर्न फंक्शनचा.
त्याच्यानंतर स्कोप ऑफ व्हेरिएबल काय होतं शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करतो. एक दोन गोष्टी असतात, लोकल आणि ग्लोबल. लोकलचा मिनिंग काय असतो की लोकलचा एक एरिया असतो. एरिया म्हणजे काय की एखादा लोकलचा पर्सन आहे, तो त्याच्या एरियामध्ये साव करायला बघतो, बरोबर आहे. बाहेर जाऊन काय करू शकतो का तो? नाही. त्याला बाहेर कोणी ओळखणार आहे का? नाही. सेम तसंच असतं लोकल व्हेरिएबलचं. समजा जर एखादं फंक्शन आहे, जर मी फंक्शनला डिक्लेअर केलेलं आहे याच्या कोडच्या आतमध्ये, जर मला त्याला बाहेर डायरेक्टली ऍक्सेस करायचंय, ठीक आहे, तर आपण त्याला काय करू शकत नाही, डायरेक्टली ऍक्सेस नाही करू शकत, ठीक आहे, कारण की तो फंक्शनच्या आतमध्ये. पण जर मी नोटीस केलं, ठीक आहे, जर मी नोटीस केलं एखादा जर ग्लोबल व्हेरिएबल आहे, आता ग्लोबल व्हेरिएबलचा मिनिंग काय असतो, जो फंक्शनच्या बाहेर आहे त्याला मी कुठे पण ऍक्सेस करू शकतो. मी याला चेक करा, बीजेपीचं मला आउटपुट आलेलं आहे नरेंद्र मोदी, ठीक आहे. आता जर नोटीस केलं, मी ग्लोबल व्हेरिएबलला फंक्शनच्या आतमध्ये पण युज करू शकतो, जर मला बाहेर पण जर इच्छा झाली त्याला ऍक्सेस करायची, समजा मी आज केलं प्रिंट, ठीक आहे, समजा फॉर एक्झाम्पल बीजेपी, कोडला रन केलं, ठीक आहे. आता हा वरचा एरर असल्यामुळे खालच्या लाईन वरती येणार नाही, तो चेक करा. म्हणजे मी इनसाइड आणि आउटसाइड दोन्ही ठिकाणी ऍक्सेस करू शकतो. पण आता जर तुम्ही नोटीस केलं, माझ्याकडे एक व्हेरिएबल आहे जो की मी डिक्लेअर केलेला आहे फंक्शनच्या आतमध्ये. जर मी त्याला डायरेक्टली ऍक्सेस करायचं गेलं तर मी त्याला ऍक्सेस करू शकतो का? नाही. प्रिंट नेम कोडला रन केलं, एरर देऊन टाकेल. पण जर मला त्याला ऍक्सेस करायचेच जर मला ठरवलं तर मी त्याला एक काम करू शकतो, त्या व्हेरिएबलला मी काय म्हणून डिक्लेअर करेल? ग्लोबल नावाने, ठीक आहे. ग्लोबल नावाने डिक्लेअर केलं तर मी त्याला काय करू शकतो, फंक्शनच्या बाहेर पण यूज करू शकतो, ठीक आहे. मला एकदा रन करून घेतो, मला आलं आउटपुट, ठीक आहे. हे होता आपला फंक्शनचा कम्प्लीट टॉपिक, ठीक आहे, ज्याच्यामध्ये स्कोप ऑफ व्हेरिएबल, आपण मल्टिपल आर्ग्युमेंट वगैरे बघितले, ठीक आहे. सगळ्यांनी कालचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेत का? ठीक आहे. एक दोन क्वेश्चन ट्राय करा, ठीक आहे. सिंपल क्वेश्चन आहेत, ठीक आहे. क्रिएट अ फंक्शन, ठीक है, क्रिएट अ फंक्शन फॉर काउंटिंग वोवल्स इन अ नेम. आता ओव्हल्सचा मिनिंग काय असतो? ओव्हल्स म्हणजे ए, ई, आय, ओ, यू, ठीक आहे, म्हणजे स्वर आणि व्यंजन जर म्हटलं तर आपण, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल हे माझं नाव आहे SANGM संगम. आता याच्यामध्ये जर चेक केलं तर ओव्हल्स किती आले? एक, पहिले ए आला एक काउंटिंग, नंतर परत ए आलं म्हणजे दोन काउंटिंग, ठीक आहे. म्हणजेच आउटपुट काय की मला ओव्हल्स आले पाहिजे दोन. समजा एखादं नाव आहे अनिकेत. आता अनिकेत मध्ये काय काय? ए आला पहिला काउंट, नंतर आय पण आहे म्हणजे सेकंड काउंट, ई पण आहे म्हणजे थर्ड काउंट. म्हणजे या नावामध्ये ओव्हल्स किती? 3. बरोबर आहे, ठीक आहे. हे ट्राय करा. याच्यानंतर एक ऍडव्हान्स क्वेश्चन आहे, जर हा ट्राय करता आला ना तर वेल अँड गुड आहे, ठीक आहे. वेळ घ्या, आजचा घ्या वेळ, ठीक आहे. उद्या तर मी एक्सप्लेनच करतो. आता वर्ड काउंट नावाचा एक फार फेमस क्वेश्चन आहे. वर्ड काउंट इन अ नेम म्हणजे काय? जर मी असं केलं, माझं नाव लिहिलं संगम, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय काय आलेलं आहे, ठीक आहे. जर हा क्वेश्चन खरंच करता आला ना मला ना, भारी लॉजिक आहे बरं का. मग जर असं अज्युम करून चला तुमचं, ठीक आहे. यस किती वेळेस आलेला आहे? एकदा. त्याच्यानंतर ए कितीदा आलेला आहे माझ्या नावामध्ये? दोनदा, ठीक आहे. नंतर एन किती वेळेस आलेला आहे? एकदा, ठीक आहे. नंतर जी किती वेळेस आलेला आहे? एकदा. आणि एम किती वेळेस आलेला आहे? एकदा, ठीक आहे. हे दोन क्वेश्चन करा ट्राय. जर हा क्वेश्चनला तर तुम्ही बिंदासपणे ट्रिपल स्टार देऊन टाका. कोडिंगचं लॉजिक फार क्लिअर होऊन जाईल. ह्या दोन्ही क्वेश्चन पण मस्त क्वेश्चन्स आहेत, सगळ्यांनी ट्राय करा. तुमच्याकडे आहे 10 मिनिटाचा वेळ, ठीक आहे. उद्या आपण नवीन टॉपिक बघू.
आजच्यासाठी एवढंच होतं. ठीक आहे.